नमस्कार मित्रांनो, आज आपला 60 डे चॅलेंजचा दिवस 14 आहे, डे 14। आज रविवार आहे। आज आपला वर्कआउटला सुट्टी असते, कारण की आपल्याला आठवड्यातलं जे 2 टाईमचं रेग्युलर शेड्यूल असतं ते भरपूर हार्ड असतं। त्याच्यामुळे रविवारी एक दिवस सुट्टी घेतलीच पाहिजे। त्याच्यामुळे आज आपल्या वर्कआउटला रविवारी सुट्टी असणार आहे। आज कालचा आपला वर्कआउट हार्ड झालेला होता। काल एकच टाईम वर्कआउट घेतला होता आपण, त्याच्यामुळे आज आता नॉर्मली सुट्टीच आहे। आज पूर्णपणे रिकामा दिवस असल्यामुळे आज पूर्ण अभ्यासाचा दिवस असतो। पण मी गावाकडे आलो असल्यामुळे माझा आज अभ्यासाचा थोडा टाईम चेंज होईल। म्हणजे आपल्याला जे संध्याकाळी 1-2-3 तास भेटतील त्याच्यामध्ये आपण एक पेपर सॉल्व करून घेणार आहोत। मागच्या वर्षीचा एक मुंबईचा वगैरे पेपर घेऊन आपण मुंबई किंवा पुणे सिटीचा पेपर आपण सॉल्व करून घेणार आहोत आणि त्याचे ॲनालिसिस वगैरे करून घेणार आहोत। तेवढा टाईम आपल्याकडे भेटेलच। आपला एकही दिवस वाया गेला नाही पाहिजे। पेपरसाठी आणि अभ्यासासाठी ग्राउंडसाठी आपल्याला खूप थोडे दिवस आहेत। त्याच्यामुळे आता एक दिवस महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे आपण आपला एकही दिवस वाया जाऊ देणार नाही। तर आज आपण आता पेपर सॉल्व करून त्याचं ॲनालिसिस करून घेणार आहोत। आणि मित्रांनो, आता उद्यापासून आपलं शेड्यूल पूर्ण एकदम रेग्युलरमध्ये टाईट असेल, कारण की प्रत्येक आठवड्यामध्ये थोडंसं काहीतरी वाढवलं पाहिजे आपण वर्कआउटमध्ये। कारण की आता जसं जसं ग्राउंड जवळ येईल तसं तसं आपल्याला वर्कआउट वाढवणं गरजेचं आहे। कारण की वर्कआउट जर वाढला नाही तर आपलं स्ट्रेंथ वाढणार नाही आणि आपली ग्रोथ पण होणार नाही। त्याच्यासाठी मार्क पण कमी येतील आपल्याला 60 डेचे चॅलेंज घेतलेलं आहे आपण। त्या 60 दिवसात जर आपल्याला ग्राउंड आउट ऑफ करायचं असेल तर आपल्याला ते करणं गरजेचंच आहे। त्याच्यामुळं आपण रोज थोडं का होईना वाढवलं पाहिजे। तर ह्या आठवड्यात आपलं टाईट शेड्यूल असणार आहे आणि आता ह्या आठवड्यापासून आपण प्रॉपर वर्कआउटचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण स्ट्रेचिंग असेल, त्याच्यानंतर आपला ABCचा वर्कआउट काय किंवा बाकीचे वर्कआउट काय ते पण ॲड करणार आहोत आपण। मग त्याच्यासाठी आपण उद्यापासून एक सेपरेट रील्सवर व्हिडिओ ते अपलोड करत जाऊ आणि हा आपला ब्लॉग असेल तो डेलीचा ब्लॉग बनणारच आहे। आणि मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वेटसाठी, ते वेटसाठी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ आज उद्यापर्यंत घेऊन येणार आहोत। त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचं वेट व्यवस्थित असलं पाहिजे, कारण की वेट जर मॅनेजमध्ये असेल तरच 1600 आणि 100 वाढण्यासाठी ताकद राहते आपल्याला, आणि तरच आपला टाईम आउट ऑफ येऊ शकतो। त्यासाठी आपण वेटवर पहिल्यांदा ध्यान दिलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ स्पेशल बनवूया। आणि आपलं दुसरं फॉर्म भरायला चालू आहे। फॉर्म भरण्यासाठी आता 15 दिवसाची आणखी मुदत आहे। मग त्याच्यात आपण फॉर्म कुठं भरायचा, कुठं फॉर्म भरल्यानंतर आपला काय फायदा होईल ह्याच्यावर एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तो व्हिडिओ आपण 1-2 दिवसात अपलोड करूया। तर धन्यवाद। जय महाराष्ट्र।